वयाची तुमची 84 वर्ष तुम्ही गाठलेले आहेत, परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे. नाही साहेब, आराम चढला का आजार चढला. अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आळसून जातो. म्हणजे तुम्ही ही सायकलचा जो प्रवास करताय, तुम्ही जे सायकल चालवताय, तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय. मेहनत मेहनत आणि 72 वर्ष सायकल चालतं. आज पेपरमध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये. आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात. तो डॉक्टरचा सल्ला आहे. सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे. मेहनत केली पाहिजे, अगदी कष्ट केले पाहिजेत. माझ्या इतकं मी तुम्हाला एक सांगतो, नाशिक जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, पण प्रेसवाले सांगताय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही 84 वर्षाचा पेपर टाकणार आहे. की तुमचा रोजचा दिनक्रम काय आहे? बस काय किती वाजता उठता तुम्ही? सकाळी किती? 3 वाजता. 3 वाजता, पहाटे 3 वाजता उठता? 3 वाजता. अच्छा. त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर. मी काही नाही, फक्त तोंड धुतो, दात घसतो. मी चहा पाणी सुद्धा घेतली. घरामध्ये कोणा मी उठवत नाही. मी माझं करतो आणि निघतो. 3:30 पावणे 4ला मी स्टँडवर असतो. स्टँडवर? पावणे 4ला गाडी रेडी राहते. गाडी येते आणि पेपर घेऊन येतात. त्याचं काय सॉर्टिंग वगैरे करता? स्टार्टिंगला ठराविक वार आहे, रविवार, मंगळवार असे, बाकी इतके नाही. स्पीडमध्ये काम आहे. किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं? माझं झालं काम 9:30 वाजेपर्यंत. 9:30. त्याच्यानंतर बस आराम करता. पुन्हा नंतर मग 4 वाजता 2-3 घंटे झोपतो मी दुपारी. 4:30 ते 6:30 वाजेपर्यंत दुकान. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? काय सल्ला देऊ साहेब आता त्यांना? अहो तुम्ही 84 वर्षाचे मला पेपर टाकण्याला पोरं पाहिजे. पोरं मिळते नाही, काम करते नाही. काय सांगायचं तुम्हाला? बघा मित्रांनो, अशा नीकॅप लावून हे बाबा सायकल चालवतात आणि रोज 300 घरामध्ये ते पेपर टाकतात. विचार करा, 84 वय वर्ष 84. बघा हे पेपर. बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळालेली आहे. आमचे प्रेरणास्थान आहात तुम्ही.